नमस्कार मित्रांनो. स्वतःचं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण त्या घरामागे अनेकांचा त्याग आणि प्रेम दडलं असतं. अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी नुकतीच अशीच एक भावूक आठवण शेअर केली आहे. सध्या झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेत हर्षदा लक्ष्मी ही भूमिका साकारत आहेत. मालिकेत नव्या घरात प्रवेशांचा प्रसंग दाखवण्यात आला. ह्याच निमित्ताने त्यांनी त्यांच्या आयुष्यातील खरा घराचा प्रसंग सांगितला. हर्षदा म्हणाल्या की त्यांचे संपूर्ण बालपण चालीतील एका छोट्याशा वन रूम किचनमध्ये गेलं. त्यानंतर 1 BHK घर घेतलं आणि आयुष्य स्थिर झाल्यासारखं वाटलं. पण करोना काळात त्यांना मोठ्या घराचं महत्त्व समजलं. करोनाच्या काळात त्यांच्या आईला संसर्ग झाला. हॉस्पिटलमध्ये राहण्याची वेळ आली आणि छोट्या घरामुळे अनेक अडचणी आल्या. तेव्हा हर्षदांनी मनाशी ठरवलं की आता मोठं घर घ्यायचं. ह्याच वेळी त्यांना आयुष्यातील सर्वात मोठा धक्का आणि आनंद मिळाला. अनेक वर्ष त्या आईला घर खर्चासाठी आणि बचतीसाठी पैसे देत होते. पण त्या पैशाचं काय होतं यावरून दोघींमध्ये नेहमी वाद व्हायचे. हर्षदा आईला नेहमी विचारायचे, मी जे पैसे देते ते जातात कुठे? पण मोठं घर घेण्याची वेळ आली तेव्हा आईने अनेक वर्ष जपून ठेवलेली बचतीतून डाऊन पेमेंटसाठी मोठी मदत केली. तेव्हा हर्षदांना समजलं की आई प्रत्येक रुपया त्यांच्या भविष्यासाठी साठवत होती. हा प्रसंग आठवत हर्षदा म्हणाल्या, आपण गृहलक्ष्मीला उगीच लक्ष्मी म्हणत नाही. माझ्या घरातली खरी लक्ष्मी माझी आईच आहे. आईचा त्याग, तिची दूरदृष्टी आणि मुलांसाठी केलेली बचत ह्यापेक्षा मोठी संपत्ती दुसरी कोणतीच नाही. हर्षदा खानविलकर यांची ही भावूक आठवण सध्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.